आपण पुन्हा एकदा थेट जाऊयात बीडमध्ये. धनंजय देशमुख सध्या बोलतात. संतोष देशमुख यांचे बंधू. देशावेळेस जे आंदोलन सुरू होती मोठी मदत केलेली आहे किंवा धावून आले तुमच्यासाठी? खूप मोठी मदत. म्हणजे इथलं प्रशासन ज्या पद्धतीनं काम करायचं ते सगळं चुकीचं होतं. त्या खंबीरपणे जर उभा राहिले नसते तर आम्हाला कदाचित न्याय कोणी दिला असता. कारण FIR वगैरे जर पेपरच नसते तर आज कोणी कितीची साथ दिली असती तरी आम्हाला त्याचा उपयोग झाला नसता. ज्यावेळेस दादा आले, FIR झाला आणि न्यायाची प्रक्रिया चालू झाली, मग सगळ्यांनी सहकार्य केलं. परंतु दादांनी जे त्यावेळेस खंबीर साथ दिली, नाही घेतले. बरं, म्हणजे आता तुमचाही जाहीर पाठिंबा आहे त्या सगळ्या प्रकरणात. वैभवी, तुम्ही बोला थोडं, या इकडे. तुम्ही पण आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलेला आहात? दादांचं ऑप्शन करण्यासाठी आले आहे आणि आज एकच अपेक्षा आहे की दादांनी जो लढा उचलला आहे त्याला नक्कीच यश येईल आणि सरकारने त्यांच्या ज्या मागण्या असतील त्या नक्कीच पूर्ण कराव्या. खरं तर सरकारने परवानगी नाकारलेली आहे, मुंबईला येऊ नको असंही सांगितलेलं आहे आंदोलनासाठी. नाही, याबाबत दादांचे जे निर्णय असतील ते दादा स्वतः. पण तुमचा सगळ्यांचा दादांना पाठिंबा आहे? नक्कीच, कारण की दादांनी आपल्यासाठी खरंच खूप काही केलं आणि जसा माझे वडील गेल्यानंतर त्यांनी जो FIR चेंज करून घेतला त्याचे आम्ही दादांच्या नक्कीच पाठीमागे आहोत. दादांच्या पाठीमागे. ठीक आहे. थोडासा दाखवलं शॉर्ट होतं, थोडं पाठी